महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। सरकारतर्फे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी भेट। बहिणींनो, गुढीपाडवा निमित्त प्रिय बहिणींसाठी सरकारने सर्वात महत्त्वाची मोठी भेट दिलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाची मोठी भेट अशी की बहिणींनो, थेट 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। या संदर्भात आज महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे। तर बहिणींनो, अतिशय दमदार अपडेट आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुमारे 2 कोटी लाभार्थी महिलांना, किती बहिणींनो, सुमारे 2 कोटी लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे। बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत होत्या खूप दिवसांपासून। बहिणी म्हणतायत की सर हप्ता कधी येणार आहे, सर हप्त्याचे पैसे कधी येणार आहे, सर 1500 रुपये कधी मिळतील, असे अनेक प्रश्न बहिणी ठिकाणी विचारत होते। फायनली तुमची जी प्रतीक्षा आहे ती आता संपलेली आहे, कारण बहिणींनो, सरकारने सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय आज ठिकाणी घेतलेला आहे आणि एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जमा होणार आहे। तर तुम्ही बघू शकता, बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये शरद पवार पक्ष उमेदवार ठिकाणी उभा करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यांनी घोषणा केलेली आहे। आता बघा, राज्य सरकार गुढीपाडव्याच्या म्हणजेच 19 मार्च, लक्षात घ्या, 19 मार्चला शुभ मुहूर्तावर दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यामध्ये ठिकाणी जमा करू शकते, अशा ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। जर असे झाले तर पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट 3000 रुपये जमा होतील। कारण बहिणींनो, आता या ठिकाणी सरकार काय करतं, मागचा जर का तुम्ही अनुभव बघितला तर मागचा अनुभव तुम्हाला ठिकाणी कळेल की सरकार या ठिकाणी एखादी सण बघतं, जसं की आता गुढीपाडवा आहे, तर गुढीपाडव्याच्या सणाचं औचित्य साधून सरकार तुम्हाला एकाच वेळेस 2 महिन्यांचे पैसे पाठवू शकते। म्हणजेच 1500 रुपये तुमचे फेब्रुवारी महिन्याचे असतील, नंतर 1500 रुपये तुमचे मार्च महिन्याचे असतील, असे टोटल तुम्ही जर कॅल्क्युलेट केले तर 3000 रुपये तुम्हाला एकाच वेळेस जमा केले जाऊ शकतात। आता मागचा जर इतिहास बघितला तर तुम्हाला माहिती आहे, आषाढी एकादशी होती, तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने बहिणींना ठिकाणी पैसे आले होते। नंतर मकर संक्रांत होती, तुम्हा सर्वांना माहिती आहे, तर मकर संक्रांतीच्या दिवशीच या ठिकाणी बहिणींना पैसे आलेले होते। म्हणजेच सरकार काय करतं, तर ज्यावेळेस सण येतं तर सणाचं औचित्य साधून सरकार सुद्धा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी पाठवत असतात। म्हणजेच आता या ठिकाणी मोठा सण आहे आणि मराठी जर बघितलं तर मराठी हे नवीन वर्ष आहे, म्हणजेच बहिणीसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे। तर यामुळे सरकार सुद्धा या दिवशी तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये पाठवू शकते। म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरकार तुमच्या खात्यावर एकत्रित 3000 रुपये जमा करू शकते। आता हे पैसे कधी मिळणार आहे समजून घ्या आणि कधीपर्यंत बहिणींना मिळतील, किती बहिणींना मिळणार आहे, कारण भरपूर अशा बहिणी की ज्यांना अपात्र केलं गेलेलं आहे। आता अपात्र केलंय म्हणजेच तुमचं नाव सुद्धा त्यामध्ये असू शकतं, कारण तुम्हाला सुद्धा ठिकाणी पैसे येणार नाही, कारण बहुतेक बहिणींना पात्र केलं गेलेलं आहे। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, तर सर्वांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे। नाहीतर बहुतेक बहिणी म्हणतील की सर मला पैसे येत आहेत, मग आता मला पैसे ठिकाणी येणार आहेत, कारण बहिणीनं चौकशी चालू होती। चौकशीमध्ये ज्या बहिणी सापडत आहेत, ज्या निकषामध्ये बसत नाही आहे किंवा ज्या इनलिगल लाभ घेत आहेत, अशा बहिणींना सरसकट या ठिकाणी अपात्र केलं जात आहे, तर त्यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं। आता बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, त्यांच्यासाठी भेटवस्तूपेक्षा कमी नसेल। म्हणजे जर का तुम्हाला 3000 रुपये आले तर ही गोष्ट तुम्हाला भेटवस्तूपेक्षा कमी नसणार आहे। कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला एकाच वेळेस 3000 रुपये पाहिजे की तुम्हाला 1500 रुपये हवेत। जर का तुमची इच्छा असेल की सर मला एकाच वेळेस 3000 रुपये पाहिजे, तर कमेंट करून सांगा की सर मला एकाच वेळेस 3000 रुपये पाहिजे। आणि जर का तुमची इच्छा असेल की 1500 रुपये, तर कमेंट करून सांगा की सर मला एकाच वेळेस 1500 रुपये पाहिजे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, तर याची जी ऑफिशियल घोषणा आहे ती अजून आणखी झालेली नाही आहे, पण उद्या किंवा परवाची ऑफिशियल घोषणा केली जाऊ शकते। आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळते। बहिणींनो, तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात की नाही, कमेंट करून सांगा बरं। किती बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळतात सांगा बरं। जर का तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आले असतील तर सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला आहे। आणि जर का तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये। आला असेल तर आला लिहून पाठवा आणि आला नसेल तर नाही लिहून पाठवा, त्यानुसार तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार आहे। आता बघा, या ठिकाणी पुढे काय सांगितलेलं आहे, तर बघा, महिना उलटून गेलाय, काय बहिणींनो, तर मार्च महिना ठिकाणी उलटून गेलाय, तरी सुद्धा लाडकी बहीण कुटुंबांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळाला नाहीये।
त्यामुळे त्या गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहेत की फेब्रुवारीचे पैसे कधी येतील, मार्च महिन्याचे पैसे कधी येतील, अशी अपेक्षा या ठिकाणी बहिणी करतायत. तर तुम्हाला तीच या ठिकाणी माहिती मी दिलेली आहे की आता ठिकाणी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवाचं औचित्य साधून सरकार तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये पाठवू शकतं. ज्या बहिणींना जानेवारीचे पैसे आलेले होते त्यांना 3,000 रुपये येतील. ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना 4,500 रुपये मिळू शकतात. ते कसे मिळतील समजून घ्या. फेब्रुवारीचे तुम्ही जर बघितलं 1,500 रुपये तुमचे फेब्रुवारीचे, मार्च महिन्याचे तुमचे 1,500 रुपये आहेत आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे त्यांचे हे 1,500 रुपये ॲड होतील. म्हणजे जवळजवळ टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर 4,500 रुपये ह्या बहिणींना मिळतील ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही त्यांना. तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला होता की नाही. आला नसेल तर नाही लिहून पाठवायचे आणि आला असेल तर तुम्ही लिहून पाठवा की सर हप्ता आलेला होता जानेवारीचा. कारण ज्यांना हप्ता आलेला आहे त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे. तर अहवालानुसार सरकार तांत्रिक प्रक्रिया आणि बजेट वाटप अंतिम करत आहे असे वृत्त या ठिकाणी आहे आणि सरकार एकाच वेळेस 2 महिन्यांचा जो निधी आहे तो एकूण 3,000 रुपये जारी करू शकतं. म्हणजेच एकाच वेळेस 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये पाठवली जाऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना एकाच वेळेस 2 महिन्यांचा निधी या ठिकाणी मिळायला आहे. तुम्ही जर मागच्या वर्षीचा अनुभव बघितला तर एकाच वेळेस तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. म्हणजेच काय तर जर तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीचा अनुभव तर तुम्हाला एकाच वेळेस 2 महिन्यांचे हप्ते ठिकाणी पाठवलेले होते. 2 महिन्यांचे 3,000 रुपये पाठवले होते. त्याच प्रकारे याही वर्षी म्हणजेच आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात अशी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये 19 मार्च रोजी गुढीपाडवाचा सण साजरा केला जाणार आहे. आता 19 मार्च म्हणजेच काय तर सर्वात महत्त्वाचा मोठा सण या ठिकाणी आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणींना या सणाच्या निमित्ताने पैसे मिळू शकतात. आता बघा मराठी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच मराठी नववर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने महायुती सरकार आपल्या लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची मोठी भेट या ठिकाणी देऊ शकतं असं ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तथापि 2 हप्त्यांचा जो लाभ आहे तो एकाच वेळी वाटपाबाबत राज्य सरकारने अद्याप अजून कोणतीही घोषणा केलेली नाही आहे. त्यामुळे अधिक माहितीसाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावी लागणार आहे. कारण बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण या ठिकाणी तुम्हाला 100% खरी माहिती या ठिकाणी पुराव्यासहित मिळत असते. जी काही ऑफिशियली माहिती येते ती तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर मिळत असते. म्हणून पटापट सर्व बहिणींनी खालील सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा. ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट मिळणार आहे. कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील काही डाऊट असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि खास करून तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता आला होता की नाही कमेंट करून सांगायचं आहे. जर का तुम्हाला जानेवारीचे पैसे आले असतील तर लिहून पाठवायचे की सर पैसे आलेले आले नसतील तर नाही लिहून पाठवा. मग त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.